नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर 3 वाजताच आम्ही आज उठलेलो आहोत, कारण की आज आहे गणेश जयंती. आणि आमच्याबरोबर आज कोको पण उठला आहे, कारण की आम्ही उठलं तर कोको लगेच उठलाच पाहिजे. तर आज गणेश जयंती असल्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही दरवर्षी पालीला जातो बल्लाळेश्वराला. त्यामुळे आधी आंघोळ वगैरे करून घेतली. आज बरोबर ब्रह्ममुहूर्तावरच आमची आंघोळ झाली आहे आणि आमच्या देवांची पण ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ झालेली आहे. तर सर्व देवांना छान अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि आज देवांना बघा लाल कलरचे कपडे घातलेत मी. हे कपडे मी स्वतःच शिवलेत घरी आणि मला खरंच खूप आवडतात छोटे छोटे असे कपडे शिवायला देवांना. आणि गणपती बाप्पांना पण आज आहे ना मी अशी शाल असते ना गणपती बाप्पांच्या अंगावर, तशी मी शिवली आहे त्यांच्यासाठी. तर खरंच खूप छान वाटतात. आणि कुठे पण जायचं असेल ना आपल्याला, तर सर्वप्रथम आपण आपल्या घरच्या देवांची पूजा करायलाच पाहिजे. नाहीतर आपण जायचं देवदर्शनाला आणि घरचे देव असेच ठेवायचे, हे मला काही पटत नाही. त्यामुळे मी पूजा करूनच सगळं आवरून 5 वाजले मला हे सगळं आवरायला. आणि आता आम्ही निघाले बघा, किती शांतता आहे रस्त्याला. त्यामुळे काय होतं, अशी रस्त्याला गर्दी वगैरे नसेल ना गाड्यांची, तर आपण जिथे आपल्याला पोचायचं आहे तिथे लवकर पोचतो. त्यामुळे आम्ही नेहमी पहाटेच निघतो. आणि बघा त्यामुळे आम्ही लवकर पण आलो आहे पालीमध्ये. आणि पाली हे गाव आहे आणि इथे बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. तर सर्वप्रथम आम्ही हार वगैरे बघत होतो, कुठे दुर्वांचा हार वगैरे भेटतो आहे का, कारण की असतोच. पण हे बघा साधे पण हार होते, पण मला कंठी हवी होती, जी दुर्वांची असते ना कंठी, ती हवी होती. तर ती घेतली. आणि इथे आम्ही आलो तर इथे खूप मोठी रांग होती. आणि खरंच ह्या रांगेतच मज्जा येते देवदर्शनाला पण. सगळेजण जोरजोरात गणपती बाप्पांचं नाव घेत होते, गणपती बाप्पा मोरया. खरंच खूप छान वाटत होतं. आणि आमचं दर्शन करून आम्ही बाहेर आलो आहे. आणि सभामंडप आहे हा बघा, किती छान सजवलं आहे या लोकांनी. आतमध्ये फोटो वगैरे काढून देत नाही, व्हिडिओ वगैरे, पण मी बाहेर सभामंडपातनंच हे सगळं व्हिडिओ काढलेले आहे, फोटो काढलेले आहेत. तर किती छान सजवलं आहे बघा, केळीच्या पानांनी. परत अननस लावले होते सगळीकडे, झेंडूची फुलं, केळ्यांचे खांब. खूप छान वाटत होतं. एकदम साधं सिंपल केलेलं डेकोरेशन, पण खूप सुंदर दिसत होतं. आणि ज्यांना कोणाला यायला जमलं नाही किंवा आले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे मी. बघा इथे ना बाहेर स्क्रीन लावली त्यांनी, त्या स्क्रीनवर जे म्हणजे लाईव्ह चालू आहे दर्शन, तर तुम्ही इथूनच दर्शन घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण सगळे अष्टविनायक केले ना, तर लास्टला हा पालीचा बल्लाळेश्वराचं दर्शन हे करावंच लागतं, तरच आपल्याला सगळं अष्टविनायक केल्याचा लाभ होतो असं बोलतात. आणि हे ते मंदिर आहे बल्लाळेश्वराचं. बघा किती छान वाटतं. आणि दगडी बांधकाम आहे हे. आणि ते ना बाजूला आहे ना, गणपती मंदिराच्या बाजूलाच अवतीभोवती ह्या रांगोळ्या काढलेल्या असतात, दरवर्षी असतात. तर मी गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेल्या खूप सुंदर रांगोळी होती. आणि ही तर मला खूप आवडली. असं वाटलं की ते ही ना फ्रेमच ठेवली आहे गणपती बाप्पांची. आणि खूप मस्त वाटलं. तू माता, तू पिता, तू बंधू, तू सखा, आम्हावरी राहू दे बाप्पा तुझी दया. किती छान मस्त ना. आणि नंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. तर इथे बघा ही गर्दी आहे ना, ती नाश्त्याची आहे, कारण की इथे नाश्ता वाटप असतो, दरवर्षीच असतो, यांच्या ट्रस्ट तर्फे असेल. कारण की तुम्हाला पोटभर नाश्ता भेटतो. तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये वगैरे काही खायची जरूरतच पडणार नाही. इथे साबुदाण्याची खिचडी, आणि प्लेट पण बघा किती मोठी आहे ती. त्याच्यामध्ये ना भरपूर प्रकार असतात. साबुदाण्याची खिचडी, परत बटाट्याची भाजी, परत प्रसादीचा शिरा, म्हणजे गोडमध्ये कधीतरी वेगळं असेल, पण प्रसादीचा शिरा होता. परत वेफर होते. म्हणजे उपवासाला जे जे लागतं, कारण की भरपूर जणांचा उपवास असतो. आणि ज्यांचा नसतो त्यांच्यासाठी पण आहे बिस्किट वगैरे. आणि ते बघा द्राक्ष ही दरवर्षीच असतात इथे. गेल्या वर्षी पण द्राक्ष होती. आणि ज्यांना चहाची तलप असते त्यांच्यासाठी तर चहा होता इथे गरमागरम. आणि त्याच्याबरोबर लहान मुलं असतात आपल्याबरोबर, त्यांच्यासाठी बिस्किटं पण होती. म्हणजे बिस्किटं ही सगळ्यांसाठीच होती, पण लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना चहाबरोबर बिस्किट खायला घालू शकता. किती छान सोय केली बघा ह्या लोकांनी. आणि सगळे एकदम आनंदाने वाटप करत असतात. आणि नंतर आम्ही मस्त पोटभर नाश्ता केला आणि बाहेर आलो. इथे स्टॉल होता एका ताईचा. तिथे ना सगळ्या कोकणी पद्धतीत ज्या वस्तू म्हणजे असतात, कोकम सरबत, परत कोकम आगळ, पापड, फेण्या, ते सगळं होतं. आणि ह्या मिरच्या बघा, ज्या दही टाकून करतात ना मसाला भरून, त्या मिरच्या होत्या. तर त्या घेतल्या माझ्या मम्मीने. तर खूप छान असतात त्या मिरच्या. तुम्ही पर्सनली कधी आलात ना तर नक्की घ्या, मला तर खरंच खूप आवडतात त्या. आणि जिथे आपली यात्रा असते तिथे तर हे प्रकार असतातच. याला ना शेव बोलतात. तर आमच्या इकडे म्हणजे पुण्याकडे याला शेव
आणि हे सफेद सफेद आहे ना, याला रेवडी बोलतात. तर तुमच्या इकडे याला काय बोलतात हे मला नक्की सांगा, कारण की प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळ्या नावं असतात. आणि ते चिवडा वगैरे पण होता. खूप छान स्टॉल होता इथे. आणि इकडे बघा होतं ते म्हणजे आपले मंगळसूत्र खूप छान छान डिझाईनमध्ये होते. हे बघा कमळामध्ये. आता खरंच खूप मस्त मस्त डिझाईन आलेत. आणि हे होतं ते म्हणजे आहो, किती छान वाटते बघा. ज्या कोणी बायकांवर याला आहो बोलत असेल त्यांनी नक्की घ्या. आणि असं काही नाही आहे, जे नसून बोलत त्यांनी पण घ्या. खूप छान होतं ते, मस्त मंगळसूत्र होतं. मला तर खूप आवडलं, पण मी नाही घेतलं आहे ते. आणि ते बघा लहान मुलांसाठी खेळायला पण खेळणी वगैरे होती. खूप म्हणजे खूपच मोठं मार्केट भरतं इथे. आणि बाहेरच्या ठिकाणी बाहेर पण असतं आणि हे आतमध्ये होतं. तर इथे मैदान वाटतं हे आतमध्ये, तिथे भरतं हा मार्केट. आणि बाहेर रस्त्याला पण खूप मोठं मार्केट असतं हे यात्रेचं. एवढी मोठी यात्रा असते ना, बापरे, पाय दुखतात आपले, तरी पण यात्रा संपत नाही. आणि ते क्लिप परत वगैरे चाप वगैरे खूप छान छान होते. फक्त एवढंच का जरा वस्तू पण छान होत्या, पण 50-100 रुपये असे होते क्लिप वगैरे. आणि ते बघा ना, पुढे जाऊन एक स्टॉल होता. इथे ना काही घ्या तुम्ही 50 रुपयाला. आणि जास्त करून लहान मुलींचंच होतं हे सगळं बघा. छोटे छोटे नेकलेस वगैरे जे तुम्ही घालता मुली छोट्या छोट्या त्यांच्यासाठी. आणि हे आम्ही पहिलं लहान होतो ना, तेव्हा आमच्याकडे आम्ही असं मोत्याचे हार घालायचो. तेव्हा काही असू दे, त्याच्यावर आम्ही हा हार घातलाच पाहिजे. तर हे सगळं 50 रुपयाला आहे. तुम्ही काही घ्या इथे. आणि दरवर्षी हा स्टॉल असतो इथे. तर मी गेल्या वर्षी पण घेतलेले यांच्याकडनं कडे वगैरे मस्त मस्त होते. आणि माझ्याकडे म्हणजे मला आवडणारी गोष्ट म्हणजे इथे आहे ती रांगोळीचे साचे. हे काका बघा किती उन्हात बसलेत आणि रांगोळीचे साचे विकतात. आणि हे प्लॅस्टिकचे साचे ना खरंच खूप सुंदर आहेत. आणि याची किंमत पण स्वस्त होती, 20-20 रुपयाला होते इथे. तुम्ही आलात का नक्की घ्या इथून. आणि डिझाईन पण छान छान होत्या. आणि ही होती छोटीशी पक्कड. तर बघा किती छान आहे ना. आणि याच्यामध्ये जुनी आपली पक्कड होती ना, ती पण होती बघा. ह्या पहिल्याच्या पक्कड आहेत, ज्या पहिल्या होत्या ना त्या आहेत. आता नंतर त्या आलेल्या आहेत नवीन पद्धतीत. आणि हे सगळं छोटं छोटं मी घेणार नाही आहे, कारण की हा सगळा भातुकलीचा खेळ आहे. जर तुमच्याकडे लहान मुली असतील तर त्यांच्यासाठी बघा किती छान ताटं वगैरे आहेत. मला खरंच खूप आवडतात. हे असं बघितलं ना तर असं वाटतं आपण परत लहान व्हावं खेळायला, भांडी-कुंडी. तर मस्तच वाटतात. आणि खूप छान छान भांडी होती, 10-10 रुपये, 5-5 रुपये. इथे मिक्सर होता, इस्त्री होती, फ्रीज होतं, मस्त होतं सगळं. आणि आमचं सगळं फिरून झाले. आम्ही घेतलं आहे कोकम सरबत. आता आम्हाला निघायचं आहे. तर तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.